नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. नुकत्याच कामगार कायद्यांमध्ये खूप बदल झाले. सुमारे 29 कामगार कायदे पुनर्लेखन करून नवीन 4 कोड बनवण्यात आले, 4 संहिता बनवण्यात आल्यात. या पुनर्लेखनामुळे कामगाराचं विश्व बदलेल की आणखी त्यांना अडचणी सहन कराव्या लागतील, हे विषय सध्या सर्वत्र चर्चिले जातात. कामगार कायदे हा खरं तर समवर्ती सूचीतला विषय आहे. केंद्र शासन देखील यावरती कायदे करू शकतं, राज्य शासन देखील याच्यात कायदे करू शकतं. केंद्र शासनाच्या मते 100पेक्षा जास्त केंद्राचे राज्याचे आणि 40पेक्षा जास्त केंद्राचे कायदे या विषयावरती आहेत. हे कायदे अत्यंत जुनाट आहेत, गुंतागुंतीचे आहेत. एका कायद्यातल्या व्याख्येपेक्षा दुसऱ्या कायद्यातली व्याख्या ही त्यापेक्षा विसंगत आहेत. त्यामुळे गेले अनेक दिवस व्यापार विश्व, उद्योग विश्व आणि कामगार विश्व या तिघांनाही या कायद्यांमुळे, या असंख्य कायद्यांमुळे आणि त्यातल्या गुंतागुंतीमुळे अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत होतं. सन 2002मध्ये दुसऱ्या राष्ट्रीय कामगार आयोगाने हे कायदे 4 गटात एकत्रित करून त्यामध्ये टाईम रिलिव्हंट, ज्याला आपण म्हणतो कालसंगत असे बदल करणे आणि त्यानुसार तरतुदी करणे आवश्यक असल्याची शिफारस केली. सन 2017मध्येच त्यासाठीचा ड्राफ्ट तयार करून लोकसभेपर्यंत आणले होते. मात्र ते मंजूर होण्याच्या प्रक्रियेच्या आधी लॅप्स झाले. नंतर पुन्हा निवडणुका झाल्या, पुन्हा सरकार आलं. 2019मध्ये केंद्र शासनाने 29 कायदे साधारण 4 गटात विभागणी करून 4 संहिता तयार केल्या. त्यापैकी कोड ऑन वेजेस ही संहिता 2019मध्ये मंजूर झाली आणि अशा 3 संहिता होत्या, ज्या 3 संहिता शिल्लक होत्या त्या मागच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये मंजूर झालेल्या आहेत. तेव्हा आता ह्या 4 संहिता आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मागच्याच आठवड्यामध्ये संसदेची मंजुरी मिळाली. 3 सुधारणा विधेयकं आहेत. सामाजिक सुरक्षा कायदा म्हणजे सोशल सिक्युरिटी कोड, औद्योगिक संबंध कायदा इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड आणि कामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षितता, त्याला इंडस्ट्रियल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020, असे हे 3 कोड. याच्यामध्ये सुमारे 29 कायदे यामध्ये रिप्लेस केले गेले आहेत. या तरतुदी बघण्यापूर्वी 3 विधेयकातून नेमकं काय साधायचं आहे हे पाहूया. विशेषतः उद्योग जगतासाठी नोकर भरती आणि नोकर कपात सोपी व्हावी, हा या सर्व बदलांचा हेतू आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस यासाठी 10 पॅरामीटर्स वर्ल्ड बँकेनं सर्व देशांना दिलेले आहेत. त्यामध्ये लेबर रिफॉर्म्स किंवा लेबर लॉचे रिफॉर्म्स हा विषय नाही, तरी देखील ईज ऑफ डुईंग बिझनेस, ज्याला आपण म्हणतो व्यवसायाची सुगमता किंवा सुलभता, हे तत्त्व साध्य करण्यासाठी लेबर लॉमध्ये दुरुस्ती करणं हे शासनानं आवश्यक समजलं. जरी ते वर्ल्ड बँकेच्या 10 पॅरामीटरमध्ये नसलं तरी देखील ते ईज ऑफ डुईंगचा बिझनेसचा भाग आहे असं आपलं केंद्र शासन म्हणतं. कामगारांना संप पुकारणं यापुढच्या काळामध्ये कठीण होणार आहे. पूर्वी 30 ते 45 दिवसाची नोटीस देऊन कामगार संपावर जात होते. आता 60 दिवसाची देण्याची तरतूद या कायद्यांमध्ये आलेली आहे. सर्व प्रकारच्या कामगारांसाठी आता सामाजिक सुरक्षेची हमी या कायद्यातनं प्रोव्हाइड केलेली आहे. आणि या 3ही विधेयकांमध्ये राज्य सरकारची भूमिका निर्णायक असणार आहे, कारण राज्य सरकार देखील याच्यात दुरुस्त्या करू शकतं किंवा त्यामध्ये नियम करू शकतं. अशी समवर्ती सूचीमध्ये असल्यामुळे राज्य शासनाला देखील बऱ्यापैकी फ्रीडम याच्यामध्ये आहे. त्यांना गरजेप्रमाणे तरतुदीची अंमलबजावणी करणे शक्य आहे. हे जे नेमके 4 संहिता आहेत, त्या 4 संहिता कोणत्या? पहिला कोड आहे द कोड ऑन वेजेस 2019, वेतन संहिता 2020. 4 कायदे एकत्र केलेत, रिप्लेस केले. आता 4 कायदे जे पूर्वीचे होते ते राहिले नाही आहेत. लोकसभेमध्ये हा जो कोड आहे 23 जुलै 2019मध्ये आला. त्यानंतर लोकसभेमध्ये तो मंजूर झाला 30 जुलै, राज्यसभेत 2 ऑगस्ट 2019 आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली 8 ऑगस्ट 2019. मात्र त्याचे रूल व्हायचे राहिले होते. आता रूल 7 जुलै 2020ला त्याचे ड्राफ्ट रूल पब्लिश झालेत. मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर हे ड्राफ्ट रूल आता सध्या अवेलेबल आहेत. पण ज्या दिवशी ते रूल अंतिम होतील त्या दिवशी हा कायदा प्रत्यक्षात लागू होईल. म्हणून प्रत्यक्षात लागू झाल्याची तारीख जी आहे ती रिक्त ठेवलेली आहे.
दुसरा सिक्युरिटी कोड, आता हे खालचे जे 3 सिक्युरिटी कोड आहेत, हा 19लाच मंजूर झाला होता, पण बाकीचे जे आहेत ते आता यावर्षी आता सप्टेंबरमध्ये आपल्याकडे हे 3 कोड मंजूर झालेले आहेत. त्यामध्ये सोशल सिक्युरिटी कोड, ज्याला आपण म्हणतो सामाजिक सुरक्षा संहिता 2020, 9 कायदे एकत्र केलेत. 19/9 हे सर्व एकाच दिवशी आलेले आहेत, हे सगळे तिन्ही पण 19/9ला इंट्रोड्यूस केला लोकसभेमध्ये, 22/9/2020ला लोकसभेने मंजूर केला, 23/9/2020ला राज्यसभेने मंजूर केला. या तीनही विधेयकांच्या बाबतीत. त्याच्यानंतरचा पुढचा आहे बिल ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020, ज्याला व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व सेवा शर्ती संहिता 2020, 13 कायदे एकत्र करून हा कायदा किंवा हा कोड निर्माण केलेला आहे. आणि शेवटचा आहे तो इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, औद्योगिक संबंध संहिता, याच्यामध्ये 3 कायदे एकत्र करून हा कायदा किंवा हा कोड किंवा ही संहिता निर्माण करण्यात आली. या तीनही कोडच्या दाखल आणि मंजुरीच्या तारखा एकच आहेत, राज्यसभेत मंजूर झाल्याच्या देखील तारखा एकच आहेत. त्यातला शेवटचा कोड जो आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020, याच्यावरती राष्ट्रपतींची देखील स्वाक्षरी झालेली आहे 28/9/2020. फक्त त्याचं कमेन्समेंट एन्फोर्समेंट कधीपासून होणार ती नोटिफिकेशन निघायचं बाकी आहे. या 2वर मात्र अद्याप राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली नाही. त्यामुळे ते म्हणजे हे 4चे 4 कोड जरी झाले असले तरी अद्याप ते प्रत्यक्षात लागू झालेले नाही आहेत. 2 कोड राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे, 2 त्याच्या नोटिफिकेशन म्हणजे एन्फोर्समेंटच्या नोटिफिकेशन निघायच्या राहिल्या आहेत. बाकी 2 कोडच्या बाबतीत राष्ट्रपतीची स्वाक्षरी आणि नोटिफिकेशन या दोन्ही गोष्टी प्रलंबित आहेत, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता नेमके हे कोड काय आहेत? वेज कोडच्या बाबतीत पहा, आपण पाहिलं की 4 कायदे एकत्र केले गेले. ते कोणते कायदे आहेत? द पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936, मिनिमम वेजेस ॲक्ट 1948, द पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965 आणि इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट 1976. हे 4 कायदे एकत्रित करून अमालगामेट करून हा कोड निर्माण केला. सर्व कर्मचाऱ्यांना हा कोड लागू असेल. किमान वेतन निश्चित करण्याचे अधिकार आता केंद्र सरकारकडे आहेत. त्यांनी फ्लोअर रेट, ज्याला फ्लोअर रेट असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, त्या फ्लोअर रेटपेक्षा कुणालाही, कोणत्याही राज्याला आणि कोणत्याही उद्योगाला त्यापेक्षा कमी वेतन देता येणार नाही. कमी वेतन देण्यास मनाई आहे, कमी दिलं तर तो ऑफेन्स मानला जाईल. वेतन हे प्रत्येकाला आता रोख स्वरूपामध्ये नाही तर ते बँकेच्या खात्यामध्ये जमा करून द्यायला लागणार आहे. ओव्हरटाईमच्या बाबतीत राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी तयार केलेले नियम लागू असतील. वजावट, ज्याला आपण म्हणतो डिडक्शन वेतनामधून, ती करायची असेल तर 50%पेक्षा कोणतीही डिडक्शन ही जास्त असणार नाही, असंही कायद्यात लिहिलेलं आहे. नियोक्त्याला बोनस निश्चित करण्याचे अधिकार आहेत, पण मिनिमम जो आहे 8.33 जे आहे ते मात्र त्यांना पाळावं लागेल. लिंगभेद करता येणार नाही. समान काम समान वेतन असेल तर महिला आणि पुरुष असं वेगळं भेद करण्याची आवश्यकता असणार नाही. केंद्र शासनाला, राज्य शासनाला सल्लागार मंडळ नेमता येईल आणि या कायद्यामध्ये जे गुन्हे असतील त्याला आता कडक शिक्षेची तरतूद या कायद्यांमध्ये करण्यात आलेली आहे. वेतनाची व्याख्या प्रत्येक कायद्यामध्ये, पूर्वी जे सांगितलं मी जवळपास 140 कायदे होते, त्याच्या 140 कायद्यामध्ये प्रत्येक गोष्टीची व्याख्या वेगवेगळी असायची. आता मात्र वेतनामध्ये पगार, भत्ता आणि आर्थिक दृष्टीने व्यक्त केलेल्या इतर घटकांचा समावेश आहे, एवढंच त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पण कर्मचाऱ्याला दिलेला बोनस त्या वेतनाचा भाग समजू नये. प्रवास भत्ता किंवा HRA ज्याला म्हणतो आपण, हाऊस रेंट अलाउन्स, या सर्व अलाउन्सेसच्या गोष्टी आता वेतनामध्ये समाविष्ट असणार नाहीत. ह्या वेतनाशिवाय दिल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत असा याचा अर्थ असेल. त्याच्यानंतर दुसरा जो कोड आपण पाहतोय तो सोशल सिक्युरिटी कोड, ज्याला सामाजिक सुरक्षा संहिता असं म्हणतात. आता यामध्ये 9 कायदे त्यांनी एकत्र केलेले आहेत. त्यामध्ये आहे एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923, एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट 1952, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वेकन्सीज ॲक्ट 1959, Maternity Benefit Act 1961, the Payment of Gratuity Act 1972, Cine Workers Welfare Fund Act 1981, the Building and Other Construction Workers Welfare Cess Act 1996, and Unorganized Workers Social Security Act 2008. हे असं जर पाहिलं तर आपण 9 कायदे एकत्र करून हा सोशल सिक्युरिटी कोड केला. यापूर्वी ह्या केलेल्या जे कायद्याने प्रत्येकाचे जे खाते उघडलेले असतील, मग ते EPFOचा असेल किंवा ESIचा असेल, त्याला कुठलाही बाध या बदलांमुळे होणार नाही. कंत्राटी कामगाराची भरती करताना आता एकच लायसन्स लागेल.
कंत्राटी आणि नियमित कामगारांना अपॉइंटमेंट लेटर देणं आता प्रत्येक उद्योजकाला किंवा नियोक्त्याला बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा फायदा कामगारांना मिळण्यास मदत होईल म्हणून वन नेशन वन रेशन कार्ड अशी कन्सेप्ट आलेली आहे. आणि आता या कायद्यात अशीही तरतूद करण्यात आली की जेव्हा परराज्यातून मजूर येतात, त्यांचे जर आपल्या राज्यात आल्यानंतर किंवा कोणत्याही इतर राज्यात गेल्यानंतर त्यांचा पगार 18,000पेक्षा जास्त असेल तर त्यांचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. आणि मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना तिकडे जसा फायदा मिळत होता रेशनचा, त्यांच्या त्या राज्यात काढलेल्या रेशन कार्डाच्या आधारावरती इथे देखील त्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा फायदा मिळू शकेल. स्थलांतरित मजूर आणि कंत्राटी यांच्या निवाऱ्याची सोय करण्याच्या बाबतीतही बंधनं या कायद्यामध्ये घातलेली आहेत. कामाच्या ठिकाणी लिंगभेद करण्याला मनाई आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या काही तरतुदी यात करण्यात आलेल्या आहेत. स्थलांतरित मजुरांचा एक डाटाबेस तयार करणंचं काम केंद्र आणि राज्य सरकारकडं आता नव्यानं सुरू होणार आहे. अशी तरतूद या सोशल सिक्युरिटी कोडच्या निमित्ताने झालेली आहे. आरोग्य आणि वेतनविषयक सुरक्षाविषयक तरतुदी ह्या कायद्यात केलेल्या आहेत. सामाजिक सुरक्षा योजनांच्या तरतुदी म्हणजे आता EPF ही योजना होईल. ESI ज्याला आपण एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स म्हणतो, एम्प्लॉईज पेन्शन स्कीम म्हणतो, एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स म्हणतो, असे ज्या पूर्वी कायद्याच्या पद्धतीने येत होते ते आता योजना म्हणून या कोडच्या अंतर्गत योजना म्हणून केंद्र शासन पुढे आणेल. महिला कर्मचाऱ्यासाठी मातृत्व लाभ योजना ज्याला आपण मॅटर्निटी बेनिफिट स्कीम म्हणतो. नंतर ग्रॅच्युइटी टू वर्कर्स कंप्लिटिंग 5 years ऑर लेस, म्हणजे इथे 5 वर्षापेक्षा कमी जरी असेल, विशेषतः जर्नलिस्ट आणि जी मंडळी आहे त्यांना देखील आता ही ग्रॅच्युइटीची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे. कामगारांच्या गृहनिर्माणासाठी हाऊस कन्स्ट्रक्शनसाठी निधी उभा करण्यात येईल. अपघात आणि मृत्यूच्या बाबतीत त्याच्यावरती जे डिपेंडंट आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद देखील या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. विशेषतः या कोडचं जे नवं वैशिष्ट्य आहे, हे कोड खरंच आता जो आलेला आहे तो प्रशंसनीय वाटतो. असंघटित कामगारांसाठी जे अनऑर्गनाइज्ड लेबर्स होते त्यांच्यासाठी काही वेलफेअर स्कीम्स या कायद्यामध्ये दिसून येतात. या नव्या कामगार कायद्याचे समर्थन करताना सरकारने 50 कोटी असंघटित श्रमिकांसाठी काही प्रचंड योजना करण्याचे जे कारण दिलेलं आहे. अशा योजना करण्यासाठी देशातील सध्याचे कामगार कायदे मोडीत काढणे आवश्यक होतं का, हा चर्चेचा विषय असला तरी असंघटित कामगारामध्ये निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यामध्ये आता गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर असा शब्द देखील या कायद्यामध्ये वापरलेला आहे. म्हणजे आता पहा, निरनिराळ्या ठिकाणी डिलिव्हरी बॉईज जातात. नंतर निरनिराळ्या व्यवसाय करत असताना कुणी छोटी मोठी जॉब वर्क घेतं, कुणीतरी कार्टून काढतं, कुणीतरी हाताखालची कामं करतं. असे जे काही असेल ते गिग वर्कर किंवा कॅज्युअल लेबर्स, पथारीवाले, नंतर रिक्षावाले असे अनेक आहेत की ज्यांच्यामध्ये संघटन नाही आणि त्यांना कुठल्याही कल्याणाच्या योजना नसतात. अशांसाठी या कायद्यामध्ये सामाजिक सुरक्षिततेच्या बाबतीत निधी उभारावा आणि त्यांना देखील या चौकटीत आणावं आणि प्रत्येक कारखान्याने त्याच्या उत्पादनाचा जो काही टर्नओव्हर असेल त्याच्या किमान 1% अशा गिग वर्कर्सच्या सपोर्टिंग सिस्टमच्या, ज्याला जे प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाही आहेत पण व्यवस्थेमध्ये ते काम करत असतात, मग ते हमाल असतील, गाडी ओढणारे असतील, अनेक प्रकारचे लोक त्या गिग वर्कर्समध्ये येतात. अशांसाठी देखील कल्याणकारी योजना या सोशल सिक्युरिटी कोडमध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर तिसरा कोड जो आहे, आपण आत्तापर्यंत वेज कोड पाहिला, कोड ऑन वेजेस 2019. दुसरा पाहिला सिक्युरिटी कोड, सोशल सिक्युरिटी कोड 2020. आता आपण तिसरा पाहतो, ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020, ज्याला आपण म्हणतो व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व सेवा शर्तीची संहिता 2020. 13 कायदे एकत्र केलेत. त्यामध्ये फॅक्टरीज ॲक्ट आहे, प्लांटेशन ऑफ लेबर ॲक्ट आहे 1951चा, माइन्स ॲक्ट आहे 1952चा, द वर्किंग जर्नलिस्ट अँड अदर न्यूजपेपर्स एम्प्लॉईज कंडिशन्स ऑफ सर्व्हिस अँड मिसलेनियस प्रोव्हिजन्स ॲक्ट 1955चा आहे, वर्किंग जर्नलिस्ट फिक्सेशन ऑफ रेट्स ऑफ वेजेस ॲक्ट आहे 1958, द मोटार ट्रान्सपोर्ट वर्कर्स ॲक्ट 1961, द बीडी अँड सिगार वर्कर्स कंडिशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट ॲक्ट 1966, the Contract Labor Regulation and Abolition Act 1970, the Sales Promotion
Employees Conditions of Service Act 1976, the Cine Workers and Cine Theatre Workers Act 1981, Interstate Migrant Workmen Regulation of Employment and Conditions of Service Act 1979, the Dock Workers Safety, Health and Welfare Act 1986, the Building and Other Construction Workers Regulation of Employment and Conditions of Service Act 1996 असे 13 कायदे, हे 13 कायदे आता कन्सॉलिडेट झाले आणि आता एकच कोड तयार झाला. त्या कोडचं नाव आहे ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड. आणि याच्याखाली आता जे नियम होतील ते नियमाप्रमाणे आणि त्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे यापुढे जे सेफ्टी, हेल्थ आणि वर्किंग कंडिशन्सच्या बाबी आहेत त्या आता रेग्युलेट होणार आहेत. हा कायदा नेमका, हा जो कोड आहे हा नेमका सुरक्षेला धोकादायक असणारे जे उद्योग असतात, आपण जे पाहिले मायनिंग आहे, डॉकचे आहेत, अशा उद्योगामध्ये किमान 10 कामगार असले तरी हा कायदा लागू होईल. सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना हा कायदा लागू राहील. केंद्र सरकार एखाद्या उद्योगाला आपत्ती, महामारी, सार्वत्रिक आणीबाणी अशा परिस्थितीत हा कोड लागू करण्यापासून सूट देऊ शकेल. असं प्रत्येक कोडमध्ये असंच लिहिलेलं आहे की काही नवीन उद्योग असतील तर त्यांना सरकार सपोर्ट करण्यासाठी असं करू शकतं. नियोक्त्याच्या जबाबदाऱ्या लिहिलेल्या आहेत. नियोक्त्याला नोंदणी करावी लागते. नंतर अपघातमुक्त कार्यस्थळ त्यांनी सर्वांना प्रोव्हाइड केलं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की ॲक्सिडेंट फ्री किंवा रिस्क फ्री वर्कप्लेस ज्याला आपण म्हणतो तसं त्यांनी प्रोव्हाइड केलं पाहिजे. दरवर्षी सर्व कर्मचाऱ्याची त्यांनी वैद्यकीय तपासणी केली पाहिजे. अपघात जर झाला तर अधिकाऱ्यांना तात्काळ कळवलं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबियांना जे अवलंबून त्याच्यावरती आहेत त्यांना देखील तात्काळ त्यांनी जे काही लाभ आहेत ते दिले पाहिजेत. कर्मचाऱ्यांचे देखील यामध्ये कर्तव्य आणि हक्क आहेत. आरोग्याची व सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. त्यांनी जो काही कोड किंवा प्रोटोकॉल केला असेल त्या सुरक्षेचे नियम पाळले पाहिजेत. काही धोकादायक वाटल्यास तात्काळ निरीक्षकाला कळवलं पाहिजे. नियोक्त्याकडून सुरक्षा आणि आरोग्य सुविधेबाबतची माहिती घेण्याचा हक्क प्रत्येक एम्प्लॉईला असणार आहे. कामाच्या वेळा, रजा नियम, ओव्हरटाईमचे नियम, चांगले कामाचे ठिकाण, आवश्यक त्या सुविधा मिळवण्याचा हक्क, विशेषतः टॉयलेट असेल, स्वच्छ पिण्याचं पाणी असेल, खुली हवा असेल, आवश्यक असणारी लाईटिंग असेल, कॅन्टीन असेल, फर्स्ट एड बॉक्सेस असेल, बाळांसाठी पाळणे असतील, अशा सर्व गोष्टी या ठिकाणी असल्या पाहिजेत. 3 अनुसूच्या या कायद्याला जोडलेल्या आहेत. त्यामध्ये संभाव्य आजार कोणते होऊ शकतात त्या उद्योगांमध्ये, त्याशिवाय उद्योग आणि सुरक्षेच्या बाबी काय काय आहेत. शिवाय इन्स्पेक्टरचं नाव देखील बदललं आणि इन्स्पेक्टर अँड फॅसिलिटेटर असं त्याचं नाव झालेलं आहे. तो आता सुविधाकार आहे. केंद्र आणि राज्य सरकार याच्यासाठी सल्लागार मंडळ नेमू शकते आणि सुरक्षा समित्या देखील नेमू शकेल. तेव्हा या पुढचा जो काळ असेल तेव्हा कायद्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना देखील काही हक्क प्राप्त झाल्यामुळे अशा रिस्की जे वर्कप्लेसेस आहेत त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कायद्याचं संरक्षण मिळेल असं या ठिकाणी दिसतं. चौथा जो कोड आहे हा सगळ्यात जास्त वादग्रस्त कोड आहे. तो आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, औद्योगिक संबंध संहिता 2020. फक्त 3च कायदे या ठिकाणी एकत्रित करण्यात आलेले आहे. इट सिक्स टू रिप्लेस 3 लेबर लॉज. एक आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट. आतापर्यंत जेवढे न्यायालयात म्हणजे औद्योगिक न्यायालयात आणि लेबर कोर्टामध्ये खटले चालतात ते ह्या इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टमध्येच आहे. आता तो ॲक्टच जाणार आहे आणि ह्या कोडमध्ये समाविष्ट होणार आहे. 2 आहे ट्रेड युनियन ॲक्ट आणि तिसरा आहे इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट 1946. हे 3ही अत्यंत महत्त्वाचे कायदे आहेत आणि या 3 महत्त्वाच्या कायद्यांवरती आत्तापर्यंत आपलं जे काही इंडस्ट्रियल रिलेशन आहे, औद्योगिक संबंध आहे, म्हणजे कर्मचारी, एम्प्लॉईज आणि एम्प्लॉयर यांचे जे संबंध आहेत ते संबंध या ठिकाणी रेग्युलेट होत होते. सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस जात होत्या. हे सर्व त्यांनी आता एका कोडमध्ये आणलेलं आहे. त्या ठिकाणी ट्रेड युनियन रजिस्ट्रेशनची तरतूद केलेली आहे. युनियनने निगोशिएशन्स कसे करावेत याची तरतूद आहे. अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस कोणत्या असतील ते दिलेलं आहे. जर काही चेंजेस झाले तर ते चेंजेसची नोटीस कशी द्यायची, ले ऑफ असेल तर ले ऑफची नोटीस कशी द्यायची, रिट्रेचमेंट करण्याची वेळ आहे त्याची नोटीस कशी द्यायची. शिवाय एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर यांना आता इंडस्ट्रियल कोर्टात जाण्यापेक्षा व्हॉलंटरी आर्बिट्रेशनकडे जाता येईल आणि दोघांच्या सहमतीने एखादा आर्बिट्रेटर नेमून त्यांच्या लवादाच्या पुढे उभे राहून लवादामार्फत देखील वाद मिटवण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे आणि त्या आधारे रिझोल्युशन ऑफ डिस्प्यूट होत असेल तर ते पाहिलं पाहिजे. आणि शेवटी जे एक्झम्पशन आहे, जे मी आपल्याला सांगितलं होतं की हा कोड लागू करण्यापासून नव्या युनिटना किंवा नव्या इंडस्ट्रीजना काही काळासाठी सूट दिली जाऊ शकते. हे अधिकार केंद्र सरकारचे आहेत. कंपन्यांचे मालक आणि कामगार
संघटना यांच्यातले संबंध अधोरेखित करणारं हे विधेयक आहे किंवा ही संहिता आहे. त्यातल्या मुख्य तरतुद्या खालच्या यातल्या ज्या मुख्य तरतुदी आहेत त्या अशा आहेत, ज्या कंपन्यांमध्ये 300 किंवा त्याहून कमी कामगार काम करतात अशा कंपन्यांना कंपनी किंवा कंपनीतला एक विभाग बंद करताना केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. नोकर कपात करतानाही तशी गरज नाही. आत्तापर्यंतच्या कायद्यामध्ये ही अट 300 नव्हे 100 कर्मचारी होती. म्हणजे 100 कामगार काम करतात अशा लोकांना त्यांचा व्यवसाय किंवा व्यवसायातला एखादा भाग बंद करायचा असेल तर केंद्र शासनाची परवानगी घ्यावी लागत होती. आता ते वाढलंय आणि 300 पर्यंत दिलेलं आहे. आणि यासाठी केंद्र शासन असं म्हणतं की यामुळे नव्या रोजगार संधी निर्माण होतील. पण मला असं वाटतं, अनेक बाहेरचे टीकाकार देखील टीका करतात, तेही असं म्हणतात की यामध्ये हायर आणि फायर पॉलिसी जी आहे की नोकरीवरती घ्यायचं आणि आवडलं नाही की त्यांना परत काढून टाकायचं, ही प्रवृत्ती वाढण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येते. 300 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपनीसाठी नोकर कपातीची प्रक्रिया सोपी झाली आहे. म्हणजे 300च्या आत होती त्यांना तर परवानगी घ्यायची गरज नाही. 300 पेक्षा जास्त आहेत त्यांना मात्र कमी करण्यात आलेली आहे. म्हणजे बाहेरचे उद्योजक येत नाहीत म्हणून आता ह्या कामगार कायद्यामध्ये जी काही शिथिलता आणली जाते आहे असं या ठिकाणी दिसतं आहे. सध्या नोकर कपातीने उच्चांक गाठलेला असताना ही तरतूद झाल्यामुळे या मुद्द्याला जोरदार विरोध होतोय. एकूण कामगार कायद्यापेक्षा बाकीच्या 3 कोडपेक्षा ह्या कोडला सगळ्यात जास्त विरोध झाल्याचं आपल्याला दिसतं. कामगारांना आपल्या मागण्यांसाठी बंद करायचं असेल तर कंपनी मालकांना आता 60 दिवसाची नोटीस द्यायला लागेल. आधी ही मुदत 30 किंवा 45 दिवसाची होती. तात्कालिक कारणासाठी आकस्मिक जे संप केले जातात त्यावर मात्र निर्बंध नाहीत. कर्मचाऱ्यांना ठराविक मुदतीसाठी कामावर ठेवणं हे आता अधिकृत असेल. म्हणजे बघा, 11 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष. म्हणजे आता कोणीही बहुतेक कंपन्यांमध्ये परमनंट एम्प्लॉई असेल असं आता या कायद्यामुळं वाटत नाही. कारण याला म्हणतात FTE, फिक्स टाईम एम्प्लॉई. यापुढे परमनंट एम्प्लॉई हा शब्द जाईल आणि 5-5 वर्षाचे करार केले तर 5 वर्ष ठेवलं, 5 वर्षानंतर त्याला रिन्यू करायचं असेल तर पुन्हा ते नियोक्त्याच्या डिस्क्रिशनवरती राहील. का तर आता हे कायदेशीर झालेलं आहे. 1 वर्ष घेतलं, 2 वर्ष घेतलं म्हणून तिसऱ्या वर्षी लगेच कर्मचारी मला परमनंट करा असा हट्ट आता धरू शकणार नाही. कारण नियोक्त्याला म्हणजे उद्योजकालाच, एम्प्लॉयरलाच आता हे स्वातंत्र्य आहे की ठराविक कालावधीसाठी ते कर्मचारी. तेव्हा FTE, फिक्स टाईम एम्प्लॉई किंवा फिक्स टर्म एम्प्लॉई अशा पद्धतीनं आता ही एक नवीन आलेलं आहे. आणि या ठिकाणी जास्तीची धार किंवा जास्तीचे अधिकार हे याच्या कामगाराच्या म्हणजे कामगार नाही उद्योजकाच्या बाजूने जाताना दिसतात किंवा कंपन्यांच्या बाजूने जाताना दिसतात. या कायद्यांमुळे देशातील कामगार कायद्याच्या पुनर्लेखनाचा हा कार्यक्रम आता पूर्णत्वास गेला आहे. या कायद्याच्या समर्थन करताना 3 मुद्दे मांडले जातात. अनेकविध कामगार कायद्यांच्या जंजाळातून उद्योग विश्वाची सुटका झाली. आता खरं आहे यामुळे दुसरा प्रश्न येतो, कामगार विश्वाची खरंच यामुळे भलं झालं आहे काय? पण तो विषय चर्चेला जातोय. अजून हे कायदे लागू व्हायचे आहेत, त्यामुळं काळ कदाचित त्याचं उत्तर देईल. गुंतवणूक आणि रोजगार वाढीसाठी उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. असंघटित शेतकरी क्षेत्रातील श्रमिकांसाठी मोठ्या योजना देखील लागू करता येतील. याची सुरुवात खरं तर हे कोड लागू होण्यापूर्वी आणि ही कोड लोकसभेत येण्यापूर्वी उत्तर प्रदेशातून झाली. देशात सर्वात पहिल्यांदा निर्णय उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं घेतला. 6 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत योगी सरकारनं राज्यात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला आणि कामगाराशी संबंधित कायद्यापैकी जवळपास 38 कायदे त्यांच्याकडे आहेत. 38 अधिक 4 42 4 कायदे वगळता 38 कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी 1000 दिवसासाठी स्थगिती दिली आहे. म्हणजे 38 कामगार कायद्यांना 1000 दिवस त्यांनी आता रद्द केले आहेत. केवळ 4 कायदे शिल्लक राहिलेत. मालकाची जबाबदारी नसेल त्यामुळे आता समस्या विरोधात आवाज उठवता येणार नाही. त्यांनी ठेवलेले 4 कायदे आहेत. इमारत आणि बांधकाम कायदा 1996, नुकसान भरपाईचा कायदा 1923, वेठबिगारी पद्धत निर्मूलन कायदा 1976 आणि वेतनाबाबतच्या कायद्यातील कलम 5. एवढे 4 कायदे ठेवून बाकीचे 38 कामगार कायदे त्यांच्या राज्यामध्ये आता निरस्त झालेले आहेत किंवा रद्द करण्यात आले आहेत. 1000 दिवस ते कायदे आता इफेक्टिव्ह असणार नाहीत अशी आपल्याला एक परिस्थिती दिसून येते. दुसरं आहे मध्य प्रदेश सरकारने काय केलंय पहा. मध्य प्रदेश सरकारच्या
शिवराज सिंग चौहान सरकारनं तर कामगार कायदा थेट 1000 दिवसासाठी रद्द करून टाकला आता. शिवाय औद्योगिक विवाद कायदा, ज्याला आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट म्हणतो, औद्योगिक संबंध कायदाही रद्द केलेत. 50 पर्यंत कामगार संख्या असलेल्या कंत्राटदाराला नोंदणीची गरज नाही असा आता त्यांनी नियम केला आहे. कारखान्याला 3 महिन्यापर्यंत निरीक्षणाचे बंधन असणार नाही. उद्योगाला एका दिवसात परवाना मिळणार. स्टार्टअपना एकदाच नोंदणी करायची मुभा आहे. कामाचे 8 तासावरून त्यांनी 12 तास केलेत. सकाळी 6 पासून मध्यरात्रीपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. हे सर्व निर्णय त्यांनी घेतलेत. 1982च्या झालेल्या भोपाळ गॅस गळती अपघातानंतर मध्य प्रदेशात कामगार कल्याण निधीची स्थापना करण्यात आली होती. त्यात प्रत्येक वर्षी कंपन्यांनी कामगारानुसार विशिष्ट रक्कम या निधीत जमा करणे अनिवार्य होते. या निधीची योजनाच मध्य प्रदेश सरकारने आता थांबवली आहे. तेव्हा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि त्यानंतर आहे गुजरातमध्ये नवीन प्रकल्पासाठी नवे नियम सुरू झालेत. गुजरातमध्ये नवे उद्योग यावेत यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी राज्यात येऊ घातलेल्या नव्या औद्योगिक प्रकल्पांसाठी काही कायदे गुंडाळून ठेवलेत. किमान वेतन कायदा, औद्योगिक सुरक्षा कायदा, कामगारांची नुकसान भरपाई हे 3 कायदे वगळल्यास नव्या औद्योगिक प्रकल्पांना इतर कुठलेच कायदे किंवा तरतुदी लागू असणार नाहीत आणि हे नियम केलेत त्या तारखेपासून 1200 दिवसासाठी लागू राहतील असंही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि आणखी काही राज्यांनी या पद्धतीने ऑलरेडी कामगार कायदे गुंडाळून ठेवून किमान 2-4 कायद्यांवरतीच फक्त उद्योग सुरू ठेवायचे आणि जास्तीत जास्त उद्योजकांना बोलवायचं आणि आपल्या राज्यामध्ये औद्योगिकरण घडवून आणायचं असं सुरू झालेलं आहे. याच्या बाबतीत विरोधक देखील बोलतात. ते म्हणतात कामगार कायदे काढून टाकणे म्हणजे कामगारांना गुलामासारखं वागण्याची पद्धत आहे. काही लोक म्हणतात ही गुलामीची सनद आहे. उत्तर प्रदेशने 38 कामगार कायद्यांना 1000 दिवसासाठी बंद केलंय. मोठ्या संघर्षानंतर या कायद्याच्या माध्यमातून कामगार आपली स्थिती सुधारू पाहत होते. मात्र सरकारने आरोग्य संकटाचं निमित्त साधत, म्हणजे हे कोरोनाचं निमित्त साधत, कामगार कायद्यांना उद्योग जगाकडं गहाण ठेवलं आहे असं आपल्याला एकूण दिसतं. तेव्हा एकूण 29 कायदे 4 संहितांमध्ये बांधलेत आहेत आणि हे 4 संहितांमध्ये यापुढचं उद्योग विश्व नक्की बदलणार का? त्यांना पूर्वीसारखं सन्मानानं जगता येईल का? खरं तर प्रत्येक उजळणाऱ्या नव्या दिवसाबरोबर त्यांना आणखी सुरक्षा, आणखी शाश्वती आणि आणखी वृद्धी असं मिळत असलं पाहिजे. या 4 विधेयकांमधून अपेक्षित तर नक्की हेच आहे. उद्योग विश्व वाढलं पाहिजे, रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत. पण जो कष्टकरी या देशाचं भवितव्य घडवतो आणि या देशाच्या विकासाचा खरा भागीदार असतो त्याला देखील त्याचा रास्त वाटा मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने कदाचित या कोडच्या रूपातनं काहीतरी बाहेर पडेल अशी आपण अपेक्षा करूया. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. फक्त आपण जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण लाईक करा, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही पाठवा, शेअर करा, फॉरवर्ड करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. जर त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा. पुन्हा एका नव्या विषयासह आपण पुढच्या आठवड्यात भेटूया. धन्यवाद.